नमस्कार. इंडियन व्हॉइस मध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, आपल्याला मध्यम वर्ग हा माहिती आहे. मध्यम वर्ग म्हणजे काय? मध्यम मिळकत असलेला, फार श्रीमंत नाही, फार गरीब नाही, मध्यम मार्गी असलेला असा सर्वसाधारण माणूस, अशी या वर्गाची व्याख्या आहे. आणि त्याचबरोबर आपण अजून एक शब्द सुद्धा ऐकलेला आहे, मध्यमवर्गीय मूल्य. आता या संज्ञेची व्याख्या करता येणार नाही, पण ढोबळपणे आपण त्यात काय कन्सिडर करतो तर सामान्यपणे सुशिक्षित, नैसर्गिक न्याय जाणणारा, गरिबांबद्दल कणव असलेला, सामाजिक योग्य आणि अयोग्य याचे भान असलेला आणि त्याबद्दल आपली मतं सुद्धा मांडणारा. निवडणुकीविषयी ह्या वर्गाची काही मतं अगदी पूर्वापार चालत आलेली आहेत. राजकारण म्हणजे अगदी भ्रष्टाचारानं भरलेलं आहे, राजकारणात काय वाटेल ते चालतं, नैतिकता वगैरे मूल्य हे काहीच राहिलेलं नाही. आणि मग त्यात काही लोकांना थोडंफार फटकारणं सुद्धा असतं. गरीब ना निवडणुकीत ज्यांच्याकडनं खिरापत घेतील त्यांना ती मतं देणार, आणि श्रीमंतांना तर कशाचाच फरक पडत नाही, असं वैतागून उद्गार काढणे. असं काही ह्या वर्गाला पूर्वीपासून वाटत असलं तरी राज्यकर्त्यांनी काही अयोग्य किंवा उघड स्वतःचे इंटरेस्ट जपणारे जर निर्णय घेतले तर पूर्वी निदान आपापसात चर्चा व्हायची. आणि मुख्य म्हणजे मतभेद जरी असले तरी संबंध तुटेपर्यंत हमरीतुमरी न करण्याचा शहाणपणा ह्या सगळ्या मध्यम वर्गाकडे होता. पण आज आपण बघितलं तर आज काय दिसतंय? मतांचं ध्रुवीकरण करण्यात भाजप इतका यशस्वी झालाय की मध्यम वर्ग ज्या प्रकारे व्यक्त होतो ते पाहिलं तर ह्या मध्यम वर्गाला झालंय तरी काय असा प्रश्न पडावा. या सुशिक्षित वर्गानं मोदींना देव, अवतार, लोहपुरुष वगैरे 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 मानायला चालू करून ऑलरेडी 2014 पासून जवळपास 10 वर्ष होत आली. सरकारचं सतत निवडणूक मोडमध्ये असणं, वाटेल ते करायचं आणि निवडणूक जिंकायचीच. मग त्यासाठी ब्रिजभूषण सारखे अनेक गुन्हेगार, भ्रष्टाचारी आणि अनीतिमान नेत्यांची पाठराखण करणं, अनुराग ठाकूर, संबित पात्रा किंवा हेमंत बिस्वा यासारख्या लोकांना, या भाजप नेत्यांना द्वेषमूलक भाषण करायला छू म्हणायचं, हेही या लोकांनी सहजपणे पचवले. नाही, नुसतं पचवलं नाहीये तर हे योग्यच आहे असं या लोकांनी ठरवलंय. द्वेष पसरवणाऱ्या लोकांचा ह्या मध्यम वर्गाला अभिमान केव्हापासून वाढायला आला? सध्याच नवीन जिंदाल, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप गेले 10 वर्ष भाजप करते, आणि आपल्याला माहितीच आहे बेल्लारीचे खान सम्राट जनार्दन रेड्डी यांनी सुद्धा आता भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. आश्चर्य म्हणजे नीतिमत्तेचा टेंभा मिळवणारा भाजप ज्या निर्गलपणे साम, दाम, दंड, भेद नीती वापरून इतर पक्षातील लोकांची जेव्हा पळवापळव करतो त्याकडं हे सगळे मध्यमवर्गीय लोक अगदी गंमत म्हणून बघतात आणि वरती म्हणतात कशी जिरवली, आणि याच्यावर खूप आनंद व्यक्त करतात. आपण सगळ्या सोशल मीडिया, फेसबुक, व्हॉट्सअप हे बघाच. आणि गंमत म्हणजे ह्या पळवापळवी केलेल्या नेत्यांवर ह्याच भाजपनं सडकून भ्रष्टाचाराचे आरोप केलेले असतात. मग यामध्ये राजकारण्यांच्या या भ्रष्टाचाराबद्दल या मध्यम वर्गाला जी आधी तडीक होती, राग होता, तो कुठे जातो? कोण नक्की कोणाची जिरवत आहे हे या वर्गाला कळेनसं झालंय का? की जिंकण्यासाठी वाटेल ते ह्या भाजपच्या तत्वाला ह्या सगळ्या मध्यम वर्गानं आपलंसं केलंय. मोठाले हायवे, मेट्रोचं जाळं, स्मार्ट सिटींचा देखावा, हे सगळं खूप छान वाटतं, लोकांना मोहात पडतं. त्यामुळं आपल्या सोयीसुविधा वाढतील, रोजगार वाढेल, आपल्याला 4 पैसे जास्त मिळतील, आपला सुद्धा विकास होईल. ह्या आकांक्षा असण्यात काहीच गैर नाहीये, आणि तशाच सगळ्या ह्या आकांक्षा ह्या मध्यमवर्गीयांच्या आहेत. पण हे करताना सरकार कोणत्या कोणत्या मूलभूत कायद्यांचं उल्लंघन करतंय, विकासाच्या आड येणारे कायदे सरळ सरळ बदलतंय. ह्याकडं ही सगळी मध्यमवर्गीय मंडळी संपूर्ण दुर्लक्ष करतायत. आणि त्याही पुढे जाऊन
त्या चुकांचं समर्थन सुद्धा करतायत। सरकारनं पर्यावरण विषयक कायदे बदलले, यावर लगेच एक फिल्मी डायलॉग असतो, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है। अरे ठीक आहे, पण काय किंमत देऊन? आता मागच्याच वर्षी उत्तराखंडच्या जोशीमठचं काय झालं हे तुम्हाला लक्षात असेलच। इतक्या संवेदनशील भूमीवर तिथं बांधला जाणारा हायड्रो इलेक्ट्रिसिटी प्रोजेक्ट हा गंभीर धोका निर्माण करू शकेल असा इशारा एक्सपर्ट्सनी वारंवार दिला होता, तरी सुद्धा तिथं काम सुरू झालं। पूर्ण गावावर स्थलांतराची वेळ आली। सिक्कीम हा तसाच हिमालयातील एक एकदम सेन्सिटिव्ह संवेदनशील प्रदेश आहे। मागच्या वर्षी भूकंप आणि प्रचंड पूर आलेल्या या राज्यात जवळपास 26 बोगद्यांचं काम चालू आहे। आता बोला, हल्लीच 2 दिवसापूर्वी लडाखला राज्याचा दर्जा मिळावा आणि लडाखचा संविधानाच्या 6व्या अनुसूचीमध्ये समावेश करण्यात येईल या केंद्र सरकारच्या आश्वासनाची पूर्तता व्हावी यासाठी सोनम वांगचुक, म्हणजे आपल्याला माहितीच आहे हे 3 इडियट फेम, हे कडाक्याच्या थंडीत लेहमध्ये 21 दिवस उपोषणाला बसले होते। लडाखचा जर संविधानाच्या 6व्या अनुसूचीमध्ये समावेश केला गेला तर तिथली पर्यावरणाला नक्कीच संरक्षण मिळेल, पण या उपोषणाची दखल घेतली गेली का? आता तुम्हाला माहितीच आहे, अजिबात नाही। त्यांनी मोदींना सुद्धा आवाहन केलं होतं, पण उत्तर काही आलं नाही। पूर्वी संयमित चर्चा करणारा मध्यम वर्ग मोदींचा विषय निघाला की एकदम इमोशनल होऊन आक्रस्ताळा होऊन बोलू लागतो। लॉजिक सांगून विरोधी मत मानणाऱ्यालाही बिनदक्कतपणे देशविरोधी, विकासविरोधी, हिंदू विरोधी असं ठरवलं जातं। इतकंच नाही तर मणिपूर सारख्या कमालीच्या गंभीर विषयावर ईशान्येत काय नेहमीच धर्माचं राजकारण होतं असं म्हणून त्या बळी पडलेल्या स्त्री पुरुषांबद्दल अतिशय संवेदनशील वक्तव्य हा मध्यम वर्ग करतो आणि या विषयाचं गांभीर्य अगदी बाष्कळपणाकडे नेतो। म्हणूनच म्हणावं असं वाटतं, काय झालंय या मध्यम वर्गाला? आश्चर्य म्हणजे कितीही तथ्य, आकडेवारी, डाटा हात देऊन त्यांना समजवायचा जरी प्रयत्न केला तरी ऐकून घ्यायची आणि समजून घेण्याची शक्तीच हा वर्ग हरवून बसलाय असं मला वाटतं। पूर्वी आपापल्या मित्रांच्या गप्पांमध्ये वेगवेगळ्या पक्षांच्या, त्यांच्या ध्येय धोरणाच्या चर्चा होत होतं। चर्चा व्हायच्या, अगदी घनघोर सुद्धा व्हायच्या, पण कधी त्यात वैयक्तिक भांडणं आणि दुरावा असं घडत नसे। आता भांडणंच काय, पण आपल्याला माहितीच आहे सध्या घराघरात यावरनं युद्ध होऊ लागली आहेत, एकमेकात फूट पडली आहे, नातेवाईक एकमेकाची तोंड बघत नाही। हे प्रगत समाजाचं लक्षण म्हणायचं का? आपल्या गृहनिर्माण संकुलाच्या कार्यकारी मंडळाच्या कारभारावर लक्ष न ठेवणारे सदस्य आधी सोयीचं म्हणून सर्व गैरप्रकाराकडे संपूर्ण दुर्लक्ष करतात आणि कोणी विरोधी मुद्दा काढला तर त्याला काड्या घालणारा म्हणतात। त्याचीच मोठी आवृत्ती आपला देश बनत चाललाय असं नाही वाटत तुम्हाला? आमच्या सोसायटीचा सचिव आणि अध्यक्ष आम्हाला जमानतच नाही हो असं नंतर म्हणण्यात काय अर्थ आहे? तात्पर्य सरळ आहे। वास्तवात काय आहे ते बघून, कथनी आणि करणी यामधला फरक बघून, नेहमीच दूरगामी भविष्याचा विचार करून आपण निवडणुकीत आपलं मत द्यायला हवं। आपलं मत खूप बहुमूल्य आहे। मग सोसायटी असो, देश असो किंवा इतर कोणतीही निवडणूक, आपण विचार करूनच मतदान केलं पाहिजे। तुम्हाला पटते नाही तर मग आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर सुद्धा करा। थँक्यू।